धैर्य, तुमच्या नावाला साजेशी अशी तुमची कधीच हार न मानण्याची वृत्ती. पण खरं सांगू, आज माझे धैर्य हरलेत. माझा पण विश्वास बसत नाहीये. खरं हेच सत्य आहे. धैर्य आज हरलेत. स्वतःच्या प्रेमाची लढाई अर्ध्यातूनच टाकून ज्या व्यक्तीवर त्यांचं प्रेमच नाहीये ना, त्या व्यक्तीशी लग्न करण्याचा सोपा मार्ग निवडलाय त्यांनी. धैर्य, खरं तर तुमची नाही माझी हार आहे. मला वाटलं होतं आज तरी तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली द्या. खरं दामिनी मुजुमदार, हे पोलीस त्यांनी केलेली चौकशी खरी नव्हती. पण अर्ध्या तासाच्या आत खरे पोलीस इथे येतील आणि तुझी खरी चौकशी करू शकतात. मग दामिनी मुजुमदारची अशी काही वाट लागेल की तिला तोंड सुद्धा दाखवायला जागा उरणार नाही. तिकडे तुझा पोरगा तुला येडं बनवतोय. तुला असा शब्द देऊन आशा दाखवतोय की माझ्या पोरगी बरोबर म्हणजे इरा बरोबरच लग्न करणार. आणि बाहेर जाऊन त्या सावी बरोबर मजा मारतोय. नाही नाही दया, नाही. माझा धैर्य असं काही करू शकत नाही. तू मला गंडवतेस काय? का तो तुला? का तुम्ही दोघं मिळून मला? तो जो हा गेम खेळतोय ना, तुला माहित आहे या खेळाचा सगळ्यात जुना खेळाडू कोण आहे? हा दया. सगळं करून झालंय माझं धैर्य. खरं तुम्ही काय तुमच्या मनात आहे ते सांगणच झालंय. आता अजून काय करू मी? म्हणजे तुमच्या मनातलं बाहेर येईल. काय करू? वाटलं होतं तुमच्यापासून कायमचे लांब जाईल ह्या भीतीने तरी बोलाल. खरं नाहीच, ते पण नाही झालं. हे बघ, आता तू जे काही बघितलेस ना, त्याचे सगळे पुरावे धैर्याच्या खोलीत ठेवले. ते आता सावीला मिळतीलच. आणि एकदा का तिला मिळाले की ती घर सोडून जाणारच. त्याच बरोबर तुझा आणि तुझा तो लाडका पोरगा तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. तेही तुझ्या तोंडासमोरून. आणि मुजुमदार मॅडम, जर हे सगळं होऊ नये असं वाटत असेल तर ते सगळे पुरावे तुझ्या ताब्यात घे आणि दुसऱ्या क्षणाला धैर्य आणि इराच्या साखरपुड्याची तयारी सुरू कर. आणि लक्षात ठेव,
तुझ्या पोरानं जर माझ्या मुलीच्या बाबतीत जरा जरी दगापटका केला तर काय होईल लक्षात ठेव. दया, तू असं काही करणार नाहीयेस. असं काही करणार नाहीयेस तू. हे असं काही झालं तर माझं माझं सगळं संपून चाललंय. असं नाही होणार. मी असं नाही होऊ देणार. मी असं नाही होऊ देणार. मी असं नाही होऊ देणार. दामिनी मुजुमदार, असं नाही होणार. मग कसं होणार? आता खरी मजा येणार. आता मजा येणार. दामिनी मुजुमदार, कुठून जाऊ? अरे देवा. कसं जाऊ घरी? गाडी थांबा थांबा. ओ, थांबा 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 ना. ह्याला काय धाड भरली होती? थांबलं असतं तर. नाही नाही, मला लवकर जायला हवं घरी. धैर्य पोचायच्या आधी मला पोचायला हवं. ते सगळे पुरावे धैर्याच्या हाती लागायला नको. कसे जाऊ? थांबा थांबा थांबा. दादा थांबा. दादा थांबा 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 थांबा. ओ बाई, मरायचं आहे काय? थांबा थांबा. मरायचं झालं तर दुसऱ्याची गाडी खाली जावा. उगाच माझ्या मागे लढतर नको. दादा ऐका तरी, मला महत्वाचं एक काम आहे. मला लिफ्ट हवे, प्लीज मला सोडा ना. लेफ्ट बिफ्ट काय नाही. ऐका तरी, खूप महत्वाचं काम आहे. मला त्या जागेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. हात जोडते दादा, प्लीज दादा. नाही नाही. ऐक ना, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देते. हा दादा प्लीज, दादा प्लीज, दादा प्लीज, दादा प्लीज. बरं बसा. नशीब हा तरी तयार झाला. आता पटकन घरी जाऊन ते पुरावे माझ्या ताब्यात घेतले पाहिजेत. धैर्य, आता घराच्या जवळ आलोय आपण. आता तरी बोला की माझ्याशी. वाटेत एक शब्द पण बोलला नाही तुम्ही माझ्याशी. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय माझं. तर जर तुला ऐकायला नसेल आलं तर तो माझा प्रॉब्लेम नाहीये. असं काय करताय धैर्य तुम्ही? मला एक गोष्ट खरी खरी सांगा. मगाशी तुम्ही जे काय बोलला ते सगळं मनापासून बोलला होता. बस कर तुझे प्रश्न आता. आणि तू किती वेळा प्रश्न विचारले ना तरी माझं उत्तर बदलणार नाहीये. त्यामुळे आपल्या दोघांसाठी चांगलं हेच असेल की ह्या विषयावर आपण चर्चाच नाही करावी. धैर्य, तुम्हाला उत्तरं द्यावीच लागतील. असं शांत बसून नाही चालणार. बोला माझ्याशी प्लीज. धैर्य, बोला काहीतरी.
बस बस बस. ओ बाई पैसे पैसे हे घ्या, हे घ्या. थँक्यू. एवढे का काय येत आलं आता आणि लगेच धैर्य भाऊजींच्या रूम कडे निघाले. विचारू काय? नाही नाही नको. जरा जास्तच टेन्शन मध्ये दिसतात. काही विचारलं तर सगळं टेन्शन माझ्यावरच काढतील. नको. धैर्य आओ बघू. हे सगळं धैर्याने बघायच्या आधी मला मला काढून टाकायला हवं.
आई एवढ्या रात्री इथं काय करतेस तू? ते तू दिसला नाहीस ना घरात, म्हणून बघायला आले होते. असं का वागती आई? मी घरी नसल्यामुळं पॅनिक झाली असेल. तरी नशीब सावी सोबत एवढ्या रात्री कुठून आलायस असं विचारलं नाही तिनं. एवढ्या रात्री या आमच्या रूम मध्ये का आले होते? ते पण आम्ही रूम मध्ये नसताना. आता कोणाला असेल? धैर्य तर नसेल ना? नाही नाही, तो नसेल. पण त्या हाती शाळेत सावीने माझ्या हातातले सगळे कागदपत्र तर बघितले नसतील, आणि म्हणून मला जाब विचारायला. मी काही केलेलं नाही. मी खरंच काही केलेलं नाही. हे बघ, मी निर्दोष आहे. बस कर तुझा खोटारडेपणा. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आई. असं वागताना एक बाई म्हणून तुमच्या मनाला पीळ नाही बसला का हो? एवढं नीच वागाल असं वाटलं पण नव्हतं. मला तर तुझं तोंडही बघायचं नाहीये. लाज वाटते मला तुला आई म्हणताना. आई नाही, तू एक नालायक बाई आहेस. तुम्हाला असं तसं सोडलंच नाही पाहिजे. भर चौकात चपलीनं मारलं पाहिजे. फाशी झाली पाहिजे तुम्हाला, फाशी. नाही, मला नाही म्हणायचं. मी काही केलेलं नाहीये. माझ्याशी असं वागू नका. मी आई आहे तुझी. आई नावाला कलंक आहेस तू. स्वतःला माझी आई म्हणून घेऊ नकोस. कुणी नाहीयेस तू. तू माझ्यासाठी मेलीस. जर माझ्या हातात असेल ना, तर त्यापेक्षाही वाईट शिक्षा देईन मी तुला. मेलीयस तू माझ्यासाठी. नाही, मी काही केलेलं नाहीये. तुम्ही जा इकडनं. मला एकटे सोडा. मला एकटे सोडा. इथे थांबू नका कोणी, पण जा इकडनं. मला एकटे सोडा. मला एकटे सोडा. मी काय नाही केलेलं. मी काय नाही केलेलं.
मी काय नाही केलं. आई 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 काय झालं? आई 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 डोळे उघड. आई माझ्याकडे बघ. आई मी काय नाही केलेलं. विराचं लग्न विराचं लग्न मी लावून देणार. धैर्य, अहो त्यांच्या हाताला लागलंय.